मंडळी, राज्यात सगळीकडे मोठा पाऊस कोसळतोय. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. हवामान खात्याचा रेड अलर्ट आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं तांडव सुरू असल्यानं मुंबई, ठाणे, रायगड आणि थेट सिंधुदुर्गापर्यंत वरुण राजाने अक्षरशः कहर केलाय. काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत मुंबई पुणे एक्सप्रेसवे, जुना महामार्ग आणि रेल्वे ट्रॅकवर लागोपाठ दरडी कोसळल्या आहेत. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वीच कौतुक झालेल्या अब्जावधी रुपयांच्या मिसिंग लिंकच्या टनेल बाहेर डोंगराचा कडा कोसळलाय आणि वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे ट्रॅकवर मोठे बोल्डर्स पडल्यानं डेक्कन क्वीनसह 16 गाड्या रद्द कराव्या लागल्यात. या 3 दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यानं सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनानं मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे आतापर्यंत अशा कोणकोणत्या घटना घडल्या आहेत, कोणकोणत्या वाहतूक सेवांवर परिणाम झालाय, एकूणच महाराष्ट्राची सध्याची स्थिती काय आहे, हे सगळंच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सगळ्यात आधी सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंकची. या लिंकवरील बोगदा क्रमांक 2च्या बाहेर आज पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या मार्गावर मुसळधार पावसामुळे भीषण दरड कोसळली आहे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. न्यूज 18 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार मिसिंग लिंकच्या 8.9 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या अगदी शेवटी डोंगराचा मोठा भाग कोसळलाय. या दरडीसोबतच लोखंडी साळ्या आणि सिमेंटचे जड बांधकाम असलेला एक मोठा पिलरही थेट रस्त्यावर आडवा झाल्यानं मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही लेन पूर्णपणे बंद झाल्या. सुदैवानं या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही आहे, पण सुरक्षेच्या दृष्टीनं महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी सर्व वाहनं उर्से टोल नाक्याजवळ अडवून ठेवली आहेत. तर मुंबईच्या दिशेनं जवळपास 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. यामुळे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हा मिसिंग लिंक प्रकल्प उद्घाटनानंतर अवघ्या काही महिन्यातच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला होता. त्याचं कारण असं होतं की उद्घाटनाच्या 2च महिन्यात या मार्गावर खड्डे पडायला सुरुवात झाली होती. त्यात खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट या भागातील हा 13 किलोमीटरचा मार्ग दरड कोसळण्याच्या दृष्टीने आधीपासूनच संवेदनशील मानला जात होता. कारण द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग 4 हे दोन्ही रस्ते खालापूर टोल प्लाझा इथे एकत्र येतात आणि खंडाळा एक्झिट जवळ वेगळे होतात. त्यामुळे हा संपूर्ण पट्टा दरड कोसळण्याचं क्षेत्र मानलं जातं. मंडई, रस्त्यांबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही या पावसाचा मोठा फटका बसलाय. मुंबई पुणे रेल्वे महामार्गावरील बोगदा क्रमांक 40 इथंही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रेल्वे प्रशासनाकडून ही दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही मार्ग बदलून चालवण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलंय. मुंबई पुणे महामार्गासोबतच मुंबई गोवा महामार्गावरही परिस्थिती गंभीर आहे. चिपळूण, नागोठाणे आणि परशुराम घाट या भागात दरडी कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. याशिवाय निवळी घाटातही दरड कोसळल्यानं मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालाय आणि तिथेही दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 2-3 दिवसांपूर्वी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटातही दरड कोसळल्याची घटना घडलेली होती. त्यासोबतच मंडळी, चाकण जवळच्या कवी खुर्द गावाच्या हद्दीतील ओढ्याला संततधार पावसामुळे मोठा पूर आल्यानं नाशिक महामार्गाच्या सखल भागात तुडुंब पाणी साचून पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दुर्दैवानं या पावसानं आणि दरडींनी काही जणांचा बळीही घेतलाय. साताऱ्यातील तातवडे घाटात दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर साताऱ्यातच दगड कोसळून एका चालकाचा मृत्यू झालाय. मुंबईतही झाड कोसळण्याच्या 2 वेगवेगळ्या घटनात दोघांचा बळी गेलाय. मंडई, मुंबईत गेल्या 48 तासात पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये एकूण 13 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्तही समोर आलंय. त्याचबरोबर रायगड जिल्ह्याला देखील पावसाचा फटका बसलाय. सावित्री, पाताळगंगा आणि भोगावती या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहरातील काही भाग आणि बाजारपेठांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. खोपोली पेन महामार्गही पाण्याखाली गेला असून काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येते आहे. याशिवाय मुंबई गोवा महामार्गावर कुंडलिका नदीचं पाणी आल्यानं सुमारे 5 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. मंडई, हवामान विभागानं 5 आणि 6 जुलैसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेत. रायगड, नाशिक, पुणे, घाट आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाट भागांना ऑरेंज अलर्ट लागू केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील पावसाचा जोर 8 जुलैपासून कमी होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं पाणीही पात्राबाहेर गेलं असून नदीची पातळीही वाढली आहे. तर आळंदी इथं इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असल्यानं नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेत आणि प्रशासनानं ते पूर्णपणे बंद देखील केले आहेत. मंडळी, राज्यभरात सलग 4थ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्यानं मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. स्थानिक प्रशासनानं नागरिकांना घाट परिसरात आणि दरड क्षेत्रात प्रवास टाळण्याचं आणि अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. त्यासोबत एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथकं प्रभावित भागात मदत कार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत महत्वाचं विधान केलंय. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. नागरिकांनी प्रवास टाळावा. अत्यावश्यक कारणांशिवाय कुणीही प्रवास करू नये. परिस्थिती गंभीर आहे. 50 किलोमीटर ताशी वारे वाहत आहेत. काल एका दिवसात 350 झाडं पडली आहेत. मिसिंग लिंकवरील दरड हटवण्याचं काम सुरू आहे. आज दुपारी हवेचा वेग मोठा असेल, त्यामुळे शक्यतो प्रवास टाळावा. तरुणांनी पर्यटनस्थळी जाऊ नका अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. म्हणजे अतिवृष्टीमुळे आणि विविध घाटांमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे महाराष्ट्रातील कोणकोणते रस्ते बंद आहेत तेही जाणून घेऊया. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जुना मुंबई पुणे हायवेवरून प्रवास करण्यासाठी प्रशासनानं नागरिकांना तुर्तास हा प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय. मिसिंग लिंकच्या एक्झिट जवळ दरड कोसळल्यानं मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे ब्लॉक झाली आहे. कोकणात जाणारा मुंबई गोवा महामार्ग गेल्या 12 तासांहून अधिक काळ ठप्प आहे. तिथली वाहतूक तामिनी घाटाकडे वळवलेली होती, परंतु तामिनी घाटातही रस्ता खचल्यानं तो मार्गही आता बंद करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त भोर महाड जोडणारा वरंदा घाट बंद असून पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचल्यानं तिथली वाहतूकही थांबवण्यात आली आहे. तसेच वाकण पाली रस्ता पूरस्थितीमुळे बंद करण्यात आलाय. एकंदरीत पाहता गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रात निसर्गानं रौद्र रूप धारण केलाय. मिसिंग लिंक सारखा अत्याधुनिक आणि कोट्यावधींचा प्रकल्पही या पावसापुढे हतबल ठरलाय. तर मुंबई गोवा महामार्ग, रेल्वे महामार्ग आणि अनेक ग्रामीण रस्तेही दरडींमुळे विस्कळीत झालेत. प्रशासन आणि बचाव यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्या तरी पुढील काही दिवस राज्यासाठी सतर्कतेचे आणि सावधगिरीचे असणार आहेत. मिसिंग लिंकवर घडलेली ही दरड कोसळण्याची घटना, ठप्प झालेली वाहतूक यावर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.